अस्सलाम वालेकुम. आय होप तुम्ही सगळे घरी बरे असाल. सगळ्यांना माहितीच आहे की मार्च पासून आपलं लॉकडाऊन सुरू झालेलं आहे आणि तेव्हापासून आपण घरातच आहोत. 2 महिने 2.5 महिने निघून गेलेले आहेत आणि शाळा सुरू व्हायची वेळ झालेली आहे तरी सुद्धा आपण घरीच आहे. म्हणून आपण अभ्यासात तर कमी करता येणार नाही. म्हणून आज आपण 8वीच्या विद्यार्थ्यांना 9वीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. 8वीच्या विद्यार्थ्यांचं प्रथमतः 9वीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. 8वी पेक्षा 9वी थोडीशी डिफरंट आहे. 8वी पर्यंत आपल्याला प्रायमरी सेक्शन मध्ये आपल्याला तसंच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रम, व्याकरणाचा विभाग तुमच्या वयाच्या नुसार दिला होता. पण आता थोडंसं तुम्ही आता 9वीत गेलेले आहात, तुमची समज वाढलेली आहे, त्यानुसार तुम्हाला अभ्यासक्रमात पण बदल करण्यात आलेले आहेत, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात पण बदल करण्यात आलेले आहेत. तर ज्या प्रकारे 8वी पर्यंत 5वी ते 8वी पर्यंत आपण प्रायमरी सेक्शन मध्ये होतो, आता 9वी आणि 10वी आपला हा सेकंडरी सेक्शन आहे आणि सेकंडरी सेक्शन मध्ये 9वी आणि 10वी दोन्ही पण एक दुसऱ्याला जुळलेले असतात. 9वीचा अभ्यासक्रम, 9वीचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 10वीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाच्या अगदी तंतोतंत जुळलेले असतात. म्हणून इथे आपल्याला अभ्यासाला एकदम सिरियसली सुरुवात करायची आहे की आपण बघू की आपण कशा प्रकारे 8वीतून 9वी मध्ये कशा प्रकारे तुम्हाला हे पाहायचं आहे की तुम्ही कशा प्रकारे स्वतःचा बदल करून घेताय, तुम्ही कसं स्वतःला त्यामध्ये मोल्ड करून घेताय. सिरियसली आपल्याला घ्यायला पाहिजे. आता आपल्याला माहित नाही की शाळा केव्हा सुरू होईल, म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सगळ्यांनी व्हिडिओ लेक्चर पहावे, समजण्याचा प्रयत्न करावा. काही न समजल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता, पण अभ्यासात कधीही कमी करता कामाचे नाही. आता हे आहे तुमचं 9वीचं मराठीचं पाठ्यपुस्तक. तुमच्याकडे बहुतेक नसेल, पण ऑनलाईन जर आपण PDF डाउनलोड केला तर तुम्हाला हे मराठीचं पाठ्यपुस्तक ऑनलाईन मिळू शकेल. आणि या पाठ्यपुस्तकामध्ये तुमचा अभ्यासक्रम अनुक्रमणिका आपण पाहूया. तर अनुक्रमणिकेमध्ये पूर्ण 4 विभाग दिलेले आहेत. या 4 विभागामध्ये हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा विभाग दिलेला आहे. पहिल्या विभागामध्ये 2 संतवाणी आहेत, 2 धडे आहेत आणि 1 स्थूल वाचनाचा धडा आहे. तो आपल्याला पहिल्या युनिट टेस्ट मध्ये आपण घेणार आहोत. तर जर आपण व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकणार आहोत तर हा पहिला भाग आपण व्हिडिओ लेक्चर मधून शिकणार आहोत. यामध्ये जेवढा होऊ शकेल तेवढा आपण भाग कव्हर अप करूया व्हिडिओ लेक्चर मध्ये. तर तुम्ही या दुसरा भाग हा आहे तो फर्स्ट सेमिस्टर साठी पहिला आणि दुसरा, मग हा तिसरा तो सेकंड युनिट टेस्ट साठी, तिसरा आणि चौथा तुम्हाला सेकंड सेमिस्टर साठी येणार आहे. तर आता सध्या फक्त आपल्याला भाग पहिला मधला आपण आज पहिला धडा सुरू करणार आहोत. धडा म्हणजे लेसन. त्याचा लेसन नंबर तर आहे इथे 3. लेसन नंबर आहे 3. इथे 3. तिसरा लेसन आहे बेटा मी ऐकतो आहे. बेटा मी ऐकतो आहे. 8वीचे फार मजेदार धडे आपण वाचलेले आहेत. आणि त्यानंतर आता इथून थोडस आपल्याला आपल्या डोक्याला आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे की खरोखरच काही आपल्याला भावनात्मक स्टोरीज पण इथं बघायला मिळतील. त्यामधलीच एक भावनात्मक हृदयाला स्पर्श करणारी एक अशी कहाणी, एक कथा आहे बेटा मी ऐकतो आहे. त्याचे लेखक आहेत व.पु. काळे. तर आपण पाठ्यपुस्तकामधून हा धडा पाहूया. जर मला याची तुम्हाला सेंट्रल आयडिया सांगायची झाली तर आपण म्हणू शकतो की आपल्या घरात नेहमी आपले आई बाबा, स्पेशली बाबा, तुम्हाला हे म्हणत असतील कधी की मला तर ना डॉक्टर बनायचं होतं, मला तर ना इंजिनियर बनायचं होतं, मला तर फार मोठा क्रिकेटपटू बनायचं होतं.
पण मी नाही झालो, पण माझ्या ऐवजी तू बन. माझी इच्छा मी तुझ्यातून पूर्ण झालेली पाहू इच्छितो. मला बघायचंय की मी एक मोठा कलाकार झालो नाही, पण माझा मुलगा मोठा कलाकार झालेला आहे. नेहमी आई बाबा त्यांची स्वप्ने मुलांच्यातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जर बाबा म्हणतात की मी डॉक्टर नाही झालो, तर माझा मुलगा डॉक्टर झाला तरी मला फार समाधान आहे. इथे पण आपण अशीच एक स्टोरी पाहणार आहोत. इथे एक वडील आहेत आणि ते वडील त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडलेली आहे, ऍक्सिडेंट झालेले आहे आणि ते आधीपासूनच फार संगीत प्रेमी होते आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये ते अपंग झालेले आहेत आणि त्यांच्या जीवनाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा मुलगा करत आहे. तर या दोघांचा संबंध, कशा प्रकारे मुलगा आपल्या बाबांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, हे आपण या धड्यातून पाहणार आहोत. तर इथं वसंत पुरुषोत्तम काळे यांनी फारच छान प्रकारे इथे आपल्या समोर एक कथा ठेवलेली आहे. तर पहा, संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा. सुरुवात आपण इथून करत आहोत. इथून करायची असते सुरुवात, परिचय इथून सुरू होतो म्हणून इथून सुरुवात करायची. तर संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील, वडिलांचं संगीतावर फार प्रेम आहे. संगीत, म्युझिक त्यांना फार आवडतं आणि त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी, आणि वडिलांचं झालं आहे अपघात आणि ते संगीत सेवेपासून दूर झालेले आहे, त्याच्या सुखासाठी धडपडणारा त्यांचा मुलगा, यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेले आहे. तर पाहूया धडा. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. पहा, तिसरी घंटा घणघणली. हा आहे एक ऑडिटोरियम, स्टेज आहे, तिथे लोक बसलेले आहेत तिथे, आणि तिसरी बेल झालेली आहे आणि सगळ्यांचा कोलाहल बंद झालाय, सगळ्यांचा गोंधळ बंद झालेला आहे. उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजकडे स्थिरावल्या. सगळ्यांनी स्टेजकडे लक्ष दिलं की आता कार्यक्रम सुरू होणार आहे. तर लोकांचं लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. मी म्हणजे लेखक. लेखक म्हणतो की लेखकाने पाहिले की लोकांचे लक्ष आता त्याच्याकडेच आहे, लोक त्याच्याकडे लक्ष देत आहेत, म्हणून लेखकाने गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. काय म्हणाला लेखक की सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला मी सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. काय म्हटला लेखक की माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे, पहिल्यांदाच मी स्टेजवर हा कार्यक्रम सादर करत आहे. माझ्याकडे जी पण कला आहे मी आपल्या समोर प्रस्तुत करणार आहे, तरी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, मजा घ्यावी, आनंद घ्यावा, आणि नम्र विनंती आहे की आता आपण शांतपणाने हा कार्यक्रम ऐकून घ्या. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल. प्रश्न येतो, कार्यक्रमाची सुरुवात कशाने झाली? तर शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने. फिडल वादन म्हणजे एक म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. आणि लेखकाने अजून पण लोकांना उद्देशून सांगितलेलं आहे की माझ्या विद्यालयात एक नुकताच आलेला विद्यार्थी आहे आणि हा शिरीष भागवत नवीन विद्यार्थी आहे माझा, आणि या कलेमध्ये त्याने आत्ताच पाऊल ठेवलेलं आहे. तर त्याला थोडंसं समजून घ्यावं आणि तो जे काही टॅलेंट तुमच्या समोर ठेवणार आहे त्याचं तुम्ही कौतुक करावं अशी माझी विनंती आहे. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.
खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. पहा, लेखकाने इथे आपल्याला एक सिक्रेट सांगितलंय की लेखकाला भीती वाटत होती शिरीषची. कशाबद्दल? तर याने आत्ताच हे वादन विद्यालय जॉईन केलेलं आहे आणि तो त्यातला एकदम नवखा मुसाफिर आहे. त्याला अजिबात जास्त काही येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला स्टेजवर उतरवणं म्हणजे विद्यालयाचं नाव खराब होण्याची शक्यता आहे असं लेखकाला माहित होतं. आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो. आपल्या शाळेत सामने होतात. सामने म्हणजे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स होतात. तेव्हा तुमचा जो कॅप्टन असतो तो तुमच्या वर्गातील चांगल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करतो. फॉर एक्झाम्पल कबड्डी आहे, तर कबड्डीमध्ये जो विद्यार्थी चांगला खेळू शकतो त्याचं सिलेक्शन कबड्डीमध्ये होतं. त्याच्या योग्यतेनुसार त्याला सिलेक्ट केलं जातं. जे विद्यार्थी तो खेळ चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही त्यांना त्या टीम मध्ये घेणे म्हणजे थोडं टेन्शनचं मॅटर असतं. म्हणून लोक अशाच विद्यार्थ्यांना घेतात ज्यांना हा खेळ चांगल्या प्रकारे खेळता येत असतो. आणि इथे काय झालंय की इथे शिरीष नवीन आहे, त्याला वादन जास्त चांगल्या प्रकारे वाजवता येत नाही आणि त्यामुळे लेखकाच्या वादन विद्यालयाचं नाव खराब होण्याची शक्यता होती आणि म्हणून लेखकाला भीती वाटत होती. पुढे पाहूया. मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता, पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. आता शिरीषकडे लेखकाने पाहिलं तर शिरीषच्या चेहऱ्यावर लेखकाला धीटपणा दिसला आणि आत्मविश्वास दिसला. पण लेखकाला माहित होतं की हा जास्त वेळ आत्मविश्वास टिकणार नाही. पडद्यावर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद नजरेला पडताच हा धीर सुटेल याची मला खात्री होती. लेखकाला माहित होतं की पडदा जसा वर जाईल आणि समोरचा श्रोतृवृंद म्हणजे जे श्रोतागण आहेत, जे ऑडियन्स आहेत, त्यांना जेव्हा शिरीष पाहेल तर ऑटोमॅटिकली त्यांचा आत्मविश्वास लो होणार आहे, कॉन्फिडन्स लो होणार आहे असं लेखकाला माहित होतं. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर केला. फूट लाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. पहा, काय झालंय की फूटलाईटचा प्रकाश शिरीषच्या डोळ्यांवर पडला. त्याने डोळे बंद केले आणि जेव्हा डोळे त्याने उघडले नाही तेव्हा समोर त्याला लोक बसलेले दिसले, ऑडियन्स बसलेले दिसले, श्रोतृवृंद बसलेले दिसले आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी चलबिचल झाली, हलचल झाली. म्हणजे तो कुठे ना कुठे मनामध्ये घाबरला आणि ते सगळ्या भावना, ते सगळे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागले. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोऱ्यावाल्याला व तबलेवाल्याला खून केली. तंबोऱ्याचा दीर्घगंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने नाहून निघाला आणि हलकेच त्याने शर्ट्स लावले. पहा, आता लेखकाने पाहिलं आहे की शिरीष थोडासा घाबरलेला आहे आणि लेखकाला असं वाटलं की शिक्षक म्हणून माझं कर्तव्य आहे की मला या वेळेस त्याला सपोर्ट केला पाहिजे. जसं आपण बघतो नर्सरीमध्ये आपला अॅन्युअल फंक्शन असतं तेव्हा छोटी छोटी मुलं स्टेजवर परफॉर्म करतात. त्यांची शिक्षिका जी असते मागून त्यांना ऍक्शन करून दाखवत असते, कारण छोटी मुलं आहेत त्यांना ऍक्शन्स आठवत नाहीत, कुठे कुठे ते विसरतात. म्हणून त्यांचे शिक्षक जे असतात ते बॅकस्टेजला उभे राहून त्या विद्यार्थ्यांना गाईड करत असतात. त्यांचं कॉन्फिडन्स वीक होऊ नये म्हणून त्यांना गायडन्स करत असतात की बेटा असं करा, असं करा, आणि त्या मुलांना जसं मग आठवतं मग ते पुन्हा सुरू होतात. तर शिक्षकाचं हे कर्तव्य असतं की मुले जेव्हा पण स्टेजवर जातात तेव्हा त्यांना बॅकिंग
त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. तर लेखकाला असंच वाटलं, म्हणून लेखकाने पडद्यावर तंबोऱ्यावाल्याला आणि तबलेवाल्याला खून केली की ऍटलिस्ट तुम्ही स्टार्ट करा, तो सुरू होईलच. शिरीष आणि पहा शिरीषचा नेक्स्ट ऍक्शन काय होतं, त्याने डोळे मिटलेले आहेत आपले आणि डोळे मिटून त्यानं कोणाचं तरी ध्यान केलं आणि अचानकपणे त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला आणि त्याने त्या फिडल वादनाचे शेड्स लावले. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर पहा. शिरीषने इथं अंडरलाईन केलं पाहिजे आपल्याला, शिरीषने भूप रागातील गत वाजवली आणि एक्झॅक्टली तोच राग, तेच स्वर, सगळं काही तेच होतं. एक्झॅक्टली तो तेच सूर लावत होता. तो शांतपणे वाजवू लागला आणि आवाजपर्यंत बसला नव्हता एवढा मोठा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना, अशी शंका मनाला साठून गेली. पहा, जेव्हा त्यानं वाजवायला सुरुवात केली आहे तेव्हा लेखकाला फार मोठा धक्का बसला, कारण की त्याचे सूर इतके एक्झॅक्ट परफेक्ट लागत होते. तर लेखकाच्या कानावर लेखकाला विश्वास बसला नाही, नजरेवर बसत नव्हता आणि असं वाटत होतं की कुठे त्यांची पंचेंद्रिय दगा तर देत नाही. पंचेंद्रिय सेन्सरी ऑर्गन्स आपल्याकडे 5 असतात, म्हणून यांना म्हणतात पंचेंद्रिय. सेन्सरी ऑर्गन्स 5 आहेत आणि लेखक मला असं वाटलं की हे ऑर्गन्स मला दगा तर देत नाही, मी काय ऐकतोय. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तुम्ही सांगा, सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत, घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. 6 महिने आधी लेखकाची आणि शिरीषची भेट झालेली आहे आणि जेव्हा शिरीष आलाय लेखकाकडे तर त्याने स्वतःने लेखकाला विचारलं की तुमचं नाव पी जनार्दन आहे का. स्वतःबद्दल तो स्वतःच म्हणाला की माझं नाव आहे शिरीष भागवत, मला घरी श्री म्हणतात आणि मला गाण्याची आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडे. इथे एक विचित्र उत्तर त्यानं दिलेलं आहे लेखकाला की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना जर मी गाणं शिकलं तर त्यांना जास्त आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्या बरोबर माझे वडील पण येतील व शिकवणे चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. ही 6 महिने पूर्वीची घटना आहे, जेव्हा शिरीष लेखकाकडे पहिल्यांदा आला होता. आता त्यानं सांगितलं की मी तर तुमच्याकडे शिकू इच्छितो, मला शिकायचं तुमच्याकडे, पण माझी अट आहे. अट म्हणजे कंडिशन. कंडिशन माझी काय आहे की मी जेव्हा शिकत असेन तेव्हा माझे वडील माझ्या बरोबर येतीलच आणि मी जिथे शिकत असेल तिथे ते माझ्या बरोबर बसतील सुद्धा. ही अट लेखकाला ऐकून फार राग आला की हा काय मुलगा एवढा ओव्हर स्मार्ट आहे. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. लेखक काय म्हटला, ठीक आहे, जर तुला वडिलांना जाण्याचं असेल तर तुला महिना 50 रुपये फीस द्यावी लागेल. कबूल, उद्यापासून मी येतो. माझ्या बरोबर वडील पण येतील बरं का. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त ग्रस्त आले होते. पहा, दुसऱ्या दिवशी शिरीष आलेला आहे पुन्हा. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ. गृहस्थ म्हणजे माणूस, वयस्कर म्हणजे एजड, भारदस्त म्हणजे जाडजूड माणूस. असा पर्सनॅलिटीचा माणूस त्याच्याबरोबर होता. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले.
मी पण न बोलता वायलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझ्या त्यांच्याबद्दलचा आग्रह चांगला झाला. आता पहा, शिरीष आलेला आहे, आपल्या नानांबरोबर ओळख झालेली आहे लेखकाची आणि नानांची. नाना म्हणजे शिरीषचे वडील. आता लेखकाने वायलिन काढून दिलेले आहे शिरीषच्या हातात, पण शिरीषने आपल्या बरोबर एक वही आणलेली आहे. आता ती वही पाहून लेखकाला चांगलं वाटलं, चांगला आग्रह झाला, म्हणजे चांगली समज झाली की हा मुलगा हा खूप सिन्सिअर आहे आपल्या कामाला घेऊन. कारण जेव्हा पण आपण कोणत्याही इम्पॉर्टंट मीटिंगसाठी जातो तेव्हा आपण आपल्या बरोबर वही आणि पेन घेऊन जातो, कारण ऐकलेलं आपल्याला जास्त आठवणीत राहत नाही, म्हणून आपण ते पॉइंट्स नोट डाऊन करून घेतो की हा आपल्याला हे असं करायचंय, ते तसं करायचं. आणि इथं शिरीषची सिन्सिअरिटी दिसली, तो किती या कामासाठी सिन्सिअर आहे लेखकाला दिसून चुकला, म्हणून लेखकाचा ग्रह त्याच्याबद्दल चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात वायलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाचून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. प्राथमिक सुरुवातीची माहिती दिल्यानंतर लेखकाने वायलिन स्वतःच्या हातात घेतलेले आहे, कारण लेखकाची सवय होती की पहिल्यांदा जो पण विद्यार्थी त्यांच्या विद्यालयात येईल ते त्याला स्वतः वाजवून दाखवत होते. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकला तर इतपत वाजवू शकाल. त्याच्या मागचा एकच हेतू, एकच एम होता लेखकाचा की जर तुम्ही एवढी मेहनत केली तर तुम्ही चांगल्या प्रकारे टिकू शकता. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. 20 मिनिटापर्यंत लेखकाने पिलू रागातील एक गत वाजवून दाखवलेली आहे. जीवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानाकडे आळीपाळीने बघत होता. जीवाचे कान करून ऐकणे वाक्प्रचार आहे. कानात जीव आणून ऐकणे म्हणजे प्रयत्न करणे ऐकण्याचा. इथं नाना प्रयत्न करत होते ऐकण्याचा, एकदम कॉन्सन्ट्रेशन ऐकत होते. आणि शिरीष कधी लेखकाकडे पाहत होता, कधी नानांकडे पाहत होता. आळीपाळीने 1 by 1. मी एक वायलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते.